तर उठतो आज सकाळी उठून आलो आपण लायब्ररीत म्हणजे आपल्या रामसरच्या घरी. तटी आल्याबरोबर सगळेजण भिडले होते भाऊ पार्टीच्या तयारीत. काऊन की आज होता रामसरचा वाढदिवस. तटी गेल्यावर समजलं की विशालदा, शैलेशदा आणि आकाश बनून राहिले ते रोडगेची तयारी चालू होती. आणि त्यानं गौऱ्या बी लय मोठे आणून ठेवले भाऊ, गड्डाही करून ठेवलता. आपल्याला झालता उशीर आणि हे पाण्यानं लय मोठ्या गौऱ्या आणून ठेवल्या. आणि या साईडला जे आहे ते आपले वावर आहे, हे तुम्हाला पहिल्या व्हिडिओत बी मी दाखवलं होतं. याच्यात पालक आणि सांबार पेरेला आणि बाजूने समोरच बसले होते राम सर आणि त्याचा आज वाढदिवस होता. आणि त्याच्याच बाजूने त्याचे मित्र राम पाऊल झगडे सर बसले होते. आणि विशालदा बाबू कसा हुंडा भिजू राहिला इकडे. बाकीचे पोरं बी बसले होते अटी. मग काय आपण पेटवले गौऱ्या आणि त्यात तेल टाकून रोडगे तर मस्त भाजू राहिले ते भाऊ. आणि विदर्भात रोडगे लय फेमस आहेत. मग झाले आपले रोडगे तयार आणि काढले आपण रोडगे बाहेर. पाहून घ्या भाऊ रोडगे काय जबरदस्त दिसू राहिले. तर एकदम पद्धतशीर रोडगे भाजले जायला. आणि ज्याला बी वांग्याची भाजी रोडगे आवडत असतील त्यांना कमेंट मध्ये नक्की सांगा. वांग्याची भाजी वरण तर पहिलेच तयार करून ठेवलं भाऊ. मग काय आपल्याला बसायचं जेवण करायला. तर आपण टाकल्या चटया आणि बसले भाऊ सगळे पोरं जेवण करायला. हे आहेत आपले सगळे लायब्ररीतले मित्र परिवार. हे सगळे बसले जेवण करायला. आपण त्याला चांगलं वाढलं आणि त्यानंतर आपल्याला भूक लागली होती तर आपणही बसलो जेवण करायला. हे पण आपलं ताट आणि पोटभर जेवलो चांगले रोडगे दाबून. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. आलू वांग्याच्या भाजीचा रसा